आज नाही इथे मी पावभाजी बनवायला घेतली आहे, तर इथे 3 बटाटे घेतले, त्याचे साल वगैरे काढून असे ते उभे काप करून घेतले, थोडे मोठे ठेवले तरी चालतील. त्यानंतर 2 गाजर घेतले, त्यांनासुद्धा बारीक चिरून घेतलं. त्यानंतर फ्लॉवर चिरून घेतली आणि त्यासोबत वाटाणा. कुकरमध्ये वाटाणा, फ्लॉवर, बटाटा, गाजर सर्व जे आहे ते घालून घेतलं आणि स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी टाकून ते शिजायला ठेवून घेतलं. कुकर शिजेपर्यंत मग इकडे साईडला मी कांदा वगैरे चिरून घेतला पावभाजीसाठी लागणारा, तो सुद्धा बारीक असा चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर कांदा चिरल्यानंतर इथे शिमला मिरची घेतलेली आहे, एकच शिमला मिरची घेतलेली आहे, तीसुद्धा चिरून घ्यायची. आणि त्यानंतर टोमॅटो, एकच टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो आपण शिजताना घालायचं नाही, कारण त्याची जी भाजी आहे ती आंबट लागते, त्यामुळे ती वरतूनच शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर कढईमध्ये बटर, थोडंसं तेल टाकून गरम झाल्यानंतर कांदा फ्राय करून घेतला, त्यामध्ये अद्रकची पेस्ट टाकून घेतली आणि सर्व मसाले जे आहेत, पावभाजी मसाला, लाल मिरची पावडर, हळद वगैरे टाकून त्यानंतर त्याच्यामध्ये शिमला मिरची आणि टोमॅटो टाकून घेतलं, मीठ टाकून घेतलं आणि ते शिजू दिलं. थोडंसं वरतून गरम पाणी टाकलं, ते शिजेपर्यंत इकडे जे आपले शिजवलेले भाज्या आहेत त्यासुद्धा स्मॅश करून घेतल्या स्मॅशरने. आणि छान अशा स्मॅश झाल्यानंतर इकडे जे आपण भाजी परतायला ठेवली होती त्याच्यामध्ये हे जे वाटण आहे ते सर्व टाकून घेतलं आणि अशा प्रकारे खूप छान लवकर भाजी तयार होते. तर इथे भाजी जी आहे मी ते सर्व केलेली आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया तोपर्यंत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.